नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अनिल गाडेकर, समाजशास्त्र विभाग, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा. समाजशास्त्र विभागाच्या माध्यमातून जो समाजशास्त्राचा BA तृतीय वर्षासाठी जो पेपर आहे, समाजशास्त्राचे प्रणेते, या समाजशास्त्राच्या प्रणेत्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑगस्ट कॉम्ट यांचा परिचय करून घेतलेला आहे. त्यांचे जे काही सिद्धांत आहेत, 3 अवस्थेचा नियम आणि प्रत्यक्षवादाचा जो सिद्धांत आहे तो सविस्तर आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहोत. तर आज आपण याच पेपरमधील, याच प्रकरणामधील दुसरा जो विचारवंत आहे, जो समाजशास्त्राचा जो प्रणेता आहे, तो प्रणेता म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर. हर्बर्ट स्पेन्सरच्या जो काही समाजशास्त्रीय विचार आहेत, त्या 2 विचारांचा या ठिकाणी तर आपण आढावा घेणार आहोत. त्याच्यापैकी पहिला जो विचार आहे तो म्हणजे उत्क्रांतवादीचा सिद्धांत. उत्क्रांतवादीचा सिद्धांत पाहत असताना तत्पूर्वी आपण त्यांचा अल्पसा जीवन परिचय पाहणार आहोत. हर्बर्ट स्पेन्सर यांचा जन्म इंग्लंडमधील डर्बी या गावी झालेला आहे. 27 एप्रिल 1820 साली त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचे वडील शिक्षक होते आणि त्यांची आई अत्यंत शांत स्वभावाची होती. त्याचबरोबर ते प्रोटेस्टंट पंथीयाचे अनुयायी होते आणि यामुळेच प्रोटेस्टंट पंथीयाचा प्रभाव साहजिकच आहे हर्बर्ट स्पेन्सरवरती झालेला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या वडिलांना जवळपास 9 अपत्य झालेले होते. या 9 अपत्यापैकी फक्त एकमेव आणि ज्येष्ठ सुपुत्र म्हणजे हर्बर्ट स्पेन्सर हेच जिवंत राहिले होते. पण यांची सुद्धा जी काही आरोग्याची स्थिती होती ते तेवढी असं चांगली आणि आरोग्यदायक होती असं नव्हतं. आणि म्हणून अत्यंत कमकुवत आरोग्यदृष्टी लागल्यामुळं साहजिकच आहे की त्यांना शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती शाळा किंवा महाविद्यालयामध्ये न होता त्यांनी त्यांच्या वडील व त्यांच्या काकाकडून शिक्षणाची व्यवस्था किंवा शिक्षणाची गरज पूर्ण करून झालेली आपल्याला दिसून येत असते. समाजशास्त्राच्या इतिहासामध्ये असा एकमेव विचारवंत आहे की त्यांनी काय केलेलं आहे, कुठल्याही विद्यापीठाची पदवी किंवा कुठल्याही शाळेमध्ये न जाता अत्यंत उच्च दर्जाचा एक समाजशास्त्रज्ञ, एक वैज्ञानिक म्हणून या ठिकाणी या जगाच्या समोर नावारूपाला आलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून महान समाजशास्त्रज्ञ, उत्क्रांतीवादाचा पुरस्कर्ता म्हणून या ठिकाणी या हर्बर्ट स्पेन्सरला ओळखलं जातं. हर्बर्ट स्पेन्सर हा जो विचारवंत आहे की त्यांनी ऑगस्ट कॉम्ट प्रमाणेच समाजशास्त्राच्या विकासामध्ये मोलाचं योगदान दिलं गेलेलं आहे. त्यांच्या विचाराच्या माध्यमातूनच समाजशास्त्राचा एक शास्त्रीय अधिष्ठान प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून आपण या हर्बर्ट स्पेन्सरचं संपूर्ण शिक्षण हे घरामध्ये, कुटुंबामध्ये झालं असल्यामुळं, कुठल्याही विद्यापीठामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला नसल्यामुळं साहजिकच आहे की त्यांच्यावरती त्यांच्या आईवडिलांचा आणि काकांचा प्रभाव जास्त होता. त्यांनी याच माध्यमातून, त्यांच्याच आईवडील किंवा काकाच्या शिक्षणाच्या माध्यमातूनच त्याने जीवशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र इत्यादी शास्त्रामध्ये त्याने काय केलं, अध्ययन करण्याचं काम केलेलं आहे, संशोधन करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतर हा अत्यंत चिडचिडा स्वभावाचा व्यक्ती असल्यामुळं, एकलकोंडा स्वभाव असल्यामुळं साहजिकच आहे कालांतराने तो समाजापासून, कुटुंबापासून थोडासा दूर गेलेला आपल्याला दिसून येतो आणि त्यांचं दुःखद या ठिकाणी निधन झालेलं आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारचा समाजशास्त्रज्ञ या ठिकाणी कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसतानासुद्धा एक आदर्श समाजशास्त्रज्ञ, एक सर्वोत्कृष्ट संशोधक, सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून या ठिकाणी त्याची ख्याती प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. तर आपण थोडक्यात या ठिकाणी हर्बर्ट स्पेन्सरचा जीवन परिचय पाहिलेला आहे. त्यानंतर आपण हर्बर्ट स्पेन्सर यांनी जो उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला आहे, तो सिद्धांत मांडत असताना तो सिद्धांत त्यांनी फर्स्ट प्रिन्सिपल या ग्रंथामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. पण हा उत्क्रांतीचा सिद्धांत मांडत असताना त्यांना हा जो सिद्धांत नेमका सुचला कसा, सिद्धांत मांडण्याची जी कल्पना नेमकी आली कुठून, या संदर्भामध्ये आपण थोडं कसं चर्चा करणार आहोत.
डार्विन नावाचा जो विचारवंत होता की डार्विननी त्या काळामध्ये ओरिजिन ऑफ स्पेशीज या ग्रंथामध्ये त्यांनी उत्क्रांती म्हणजे जीवाच्या संदर्भामध्ये सजीव सृष्टीच्या संदर्भामध्ये जो उत्क्रांतीची संकल्पना मांडली होती, उत्क्रांतीचा जो विचार मांडलेला होता, त्या विचाराचा प्रभाव प्रचंड प्रमाणामध्ये हॉर्बर्ट स्पेन्सरवरती पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून त्याच्याच विचाराला प्रभावित होऊन त्यांनी संपूर्ण विश्वाची संदर्भामध्ये उत्क्रांतीचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आपल्याला दिसून येतो. याचा अर्थ असा आहे की चार्लस डार्विन यांनी जो सजीवाच्या संदर्भामध्ये जो उत्क्रांती सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यापेक्षा म्हणजे प्रेरणा त्याच्याकडून मिळालेली आहे, परंतु डार्विनपेक्षा सुद्धा व्यापक प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण विश्वाला आपल्या उत्क्रांती सिद्धांतामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न हॉर्बर्ट स्पेन्सर यांनी केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून डार्विनपेक्षा हॉर्बर्ट स्पेन्सरचा जो उत्क्रांतीवादी सिद्धांत आहे तो व्यापक आणि मोठा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणून हॉर्बर्ट स्पेन्सरचा उत्क्रांतीवादाचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत पाहण्या अगोदर आपण चार्लस डार्विन जो जीवसृष्टीच्या संदर्भामध्ये जो सिद्धांत मांडलेला होता त्या सिद्धांताचा थोडक्याच आपण या ठिकाणी परिचय करून घेऊयात. म्हणजे हा सिद्धांत समजल्याच्या नंतर मग नेमका स्पेन्सर यांनी कुठला जो उत्क्रांतीवाद मांडलेला आहे तो मांडलेला सिद्धांत आपल्याला समजण्यासाठी मदत होणार आहे. चार्लस डार्विन यांनी ओरिजिन ऑफ स्पेशीज या ग्रंथामध्ये त्यांनी सजीवाच्या संदर्भामध्ये सजीव सृष्टीच्या संदर्भामध्ये जो उत्क्रांतीचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे की त्याचं असं म्हणणं होतं की या सुरुवातीच्या काळामध्ये प्रारंभिक अवस्थेमध्ये सजीव हे साधे आणि सरळ स्वरूपाचे होते. सजीव काय होते? साधे आणि सरळ स्वरूपाचे होते. कुठल्याही प्रकारचे विशिष्ट अंग की त्या सजीवाला नव्हते. साध्या पद्धतीने ती सजीवाची निर्मिती झालेली होती. परंतु कालांतराने काय झालं, त्या सजीवाचे वेगवेगळे अंग वेगवेगळ्या प्रकारचे सजीव या ठिकाणी या पृथ्वी तलावरती निर्माण झाले आणि त्याच्यानंतर त्या वेगवेगळ्या अवयवाचे जे कार्य आहेत कार्यामध्ये सुद्धा विभाजन झालेले आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे मग हा जो सजीवाची जी निर्मिती झालेली आहे ही सर्व सजीवाची निर्मिती अत्यंत साधेपणाकडून गुंतागुंतीकडे होत जाणारी जी वाटचाल आहे तीच सजीवाच्या संदर्भामध्ये उत्क्रांती आहे. एक ते उदाहरण देत असतात की ज्यावेळेस एखाद्या वनस्पतीचं बीज असतं, हे बीज सुरुवातीला खूप साधं सरळ असतं, पण या सगळ्या बीजामध्ये संपूर्ण बीजामध्येच सगळे तत्व वृक्षाचे सगळे तत्व त्या ठिकाणी उपलब्ध असतात, अंतर्भूत असतात, परंतु ते दिसत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी कसं आहे की एखादी वस्तू किंवा एखादा पदार्थ साधेपणाकडून गुंतागुंतीकडे विकसित किंवा वाटचाल करीत जात असतो तर त्याला आपण उत्क्रांती असं म्हणायचं. उदाहरण जर घ्यायचं असेल तर एक आंब्याचे बीज किंवा कोय म्हणून समजून घेऊया. ही साधी कोय असते, पण ज्यावेळेस ही कोय आपण जमिनीमध्ये गाडतो त्याला ऊन वारा पाऊस याच्या माध्यमातून काही प्रक्रिया घडत असतात आणि या कोयीचं रूपांतर छोट्या रोपट्यामध्ये व्हायला लागतं. मग या कोयीचं रूपांतर छोट्या रोपट्यामध्ये झाल्याच्या नंतर मग पुन्हा ते रोपटं वाढायला लागतं आणि त्या रोपट्याचं रूपांतर मोठ्या वृक्षामध्ये व्हायला लागतं. मग ज्यावेळेस या मोठ्या वृक्षाचे वेगवेगळे फांदे होतात, म्हणजे साधेपणाकडून गुंतागुंतीकडे वाटचाल त्या बीजाची होत असते. मग त्याच्यामध्ये मूळ आलं, खोड आलं, पाने आले, फुलं आले, फळं आले, अशा प्रकारचे वेगवेगळे स्वतंत्र असे विभाग या ठिकाणी त्या बीजरूपी वृक्षाला तयार होत असतात. अशाच प्रकारची वाटचाल या ठिकाणी सजीवसृष्टीच्या संदर्भामध्ये जीवजंतूच्या संदर्भामध्ये झालेली आपल्याला दिसून येत असते. पुढे जाऊन डार्विन काय म्हणतो की जगण्यासाठी संघर्षाचा नियम सगळ्याला लागू आहे. ज्यावेळेस ही उत्क्रांती होत असताना सजीवसृष्टीमध्ये जो सजीव आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करू शकलेला आहे, त्या संघर्षामध्ये तो टिकला आहे. इतर जी काही संघर्ष करत असताना जी काही इतर मोठे मोठे प्राणी असतात, वातावरण असतं, भौगोलिक पर्यावरण असतात, या पर्यावरणाची जे प्राणी ॲडजस्टमेंट करू शकलेले आहेत, जे प्राणी त्या संघर्षाला मात करू शकलेले आहेत, तेच प्राणी आजपर्यंत आपलं अस्तित्व टिकवून ठेवलेले आहेत. आणि जे प्राणी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी असमर्थ राहिलेले आहेत, संघर्षामध्ये जे टिकू शकले नाहीत, ते काळाच्या आड ते निघून गेले आपल्याला दिसतात. उदाहरण जर सांगायचं असेल तर डायनासोर नावाचा जो प्राणी आहे तो काळाच्या ओघामध्ये संपुष्टात आलेला आपल्याला दिसतो. याचं कारण काय आहे की बदललेल्या वातावरणाशी, पर्यावरणाशी आणि येथील सजीवाशी
ज्यावेळेस तो संघर्ष करत असताना तो त्याचा पराभव होत असेल, तो टिकत नसेल, अस्तित्वासाठी तो संघर्ष करू शकत नसेल, तर साहजिकच आहे त्याचं अस्तित्व हे नष्ट होणार आहे. अशा प्रकारचीच या ठिकाणी हा अस्तित्वासाठी संघर्ष हे प्रत्येक प्राणीमात्राला करावं लागतं. अशा प्रकारचा हा विचार ओरिजिन ऑफ स्पेशीज या ग्रंथामध्ये चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये मांडलेला आपल्याला दिसतो. आता यानंतर आपण हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांती सिद्धांताकडे वळूयात. आपण हर्बर्ट स्पेन्सर यांच्या जो उत्क्रांतीचा सिद्धांत आहे त्या सिद्धांताची आपण या ठिकाणी अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. अर्थाने व्याख्या स्पष्ट केल्याच्या नंतर आपल्याला उत्क्रांती म्हणजे नेमकं काय आहे आणि उत्क्रांतीचं स्वरूप कशा प्रकारचं आहे या संदर्भामध्ये आपल्याला कल्पना येऊ शकेल. तर अर्थ सांगत असताना इव्हॅल्युएशन या इंग्रजी शब्दाचे इव्हॅल्युएशन हा इंग्रजी शब्द इव्होल्वर या लॅटिन भाषेतील शब्दातून निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ आहे आंतरिक गुणाचा विकास. इव्हॅल्युएशन या शब्दाचा अर्थ काय आहे? आंतरिक गुणाचा विकास होणे म्हणजेच उत्क्रांती होय. तर अधिक आपण स्पष्ट होण्यासाठी आपण काही विचारवंताच्या व्याख्या पाहूत. स्पेन्सर काय म्हणतो पहा, म्हणजे पदार्थाचा गतीबरोबर झालेला असा समन्वय आहे की पदार्थ अनिश्चित असंबंध समानतेकडून निश्चित संबंध असमानतेकडे वाटचाल करण्याच्या प्रक्रियेस उत्क्रांती असे म्हणतो. बघा, पदार्थाचा गतीबरोबर झालेला असा समन्वय की हा समन्वय होत असताना पदार्थ हा अनिश्चित असंबंध समानतेकडून निश्चित संबंध असमानतेकडे होणारी वाटचाल किंवा होणारे रूपांतर म्हणजे उत्क्रांती होय. अशा प्रकारची व्याख्या हर्बर्ट स्पेन्सर यांनी केली आपल्याला दिसते. उत्क्रांती म्हणजे नेमके काय आहे की एखादा पदार्थ आहे तो साधा असतो, सरळ असतो, मग साधेपणाकडून गुंतागुंतीकडे होत जाणारी जी वाटचाल आहे ती वाटचाल म्हणजेच खऱ्या अर्थानं उत्क्रांती होय. अशा प्रकारचा विचार हर्बर्ट स्पेन्सर यांनी आपल्या व्याख्येमध्ये स्पष्ट करतात. त्याच्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे, कोणत्याही पदार्थाची साधेपणाकडून गुंतागुंतीकडे होत जाणारी वाटचाल म्हणजे उत्क्रांती होय. आपण चार्ल्स डार्विनचा आपण सिद्धांत पाहत असताना किंवा उदाहरण पाहत असताना आपण पाहिलं होतं की आंब्याच्या कोळीचं उदाहरण आपण पाहिलं होतं की साधी आंब्याची कोय साधी असते, परंतु ज्यावेळी त्याला जमिनीमध्ये गाडतो त्याचं रूपांतर रोपट्यामध्ये होतं. म्हणजे साधेपणाकडून मग गुंतागुंतीकडे. याचा अर्थ काय होतो की साधारणतः त्याला मूळ तयार होतात, त्याला खोड तयार होतं, त्याला पानं तयार होतात, त्याला फांद्या तयार होतात, मग त्याला फळं लागतात. म्हणजे अशा प्रकारची जटिलता म्हणजे साधेपणाकडून जटिलतेकडे होणारी जी वाटचाल असते त्याला आपण उत्क्रांती असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. म्हणून उत्क्रांती ही साधं काय आहे की साधेपणाकडून गुंतागुंतीकडे होत चाललेली जी वाटचाल आहे, जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला आपण काय म्हणायचं उत्क्रांती असं या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. खरं उत्क्रांती ही प्रक्रिया आहे, हे मंद गतीने सावकाश हळुवारपणे होणारे जे परिवर्तन आहे ते परिवर्तन म्हणजे खऱ्या अर्थानं उत्क्रांती आहे. अशा प्रकारचा अभिप्राय, अशा प्रकारचा अर्थ किंवा व्याख्या आपल्या उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये स्पष्ट करता येतील. उत्क्रांतीचा सिद्धांत सांगत असताना हर्बर्ट स्पेन्सर यांनी उत्क्रांतीचे 3 नियम सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला एक नियम आहे शक्तीच्या स्थायित्वाचा नियम. पहिला नियम काय आहे? शक्तीच्या स्थायित्वाचा नियम. प्रत्येक पदार्थामध्ये शक्ती ही स्थायी रूपामध्ये असते. जगातील कुठलाही पदार्थ घ्या, उदाहरणार्थ आंब्याची कोय घ्या, त्या आंब्याच्या कोयीमध्ये कुठली ना कुठली शक्ती असते, त्याच्यामध्ये स्थिर असते. आणि म्हणून प्रत्येक पदार्थामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारची शक्ती असते. हा स्थायी नियम, हा शक्तीच्या स्थायित्वाचा नियम या ठिकाणी हा उत्क्रांतीसाठी कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसून येतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की हर्बर्ट स्पेन्सर काय म्हणतो की उत्क्रांती जी होत असताना काही नियमानुसार होत असतात आणि ते 3 नियम समजून घेतल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं आपल्याला उत्क्रांती समजू शकते. जो पहिला नियम म्हणजे काय आहे? शक्तीच्या स्थायित्वाचा नियम.
या जगामध्ये कुठलीही घटना असू द्या, कुठलीही पदार्थ असू द्या, कुठलीही वस्तू असू द्या, त्याच्यामध्ये कुठली ना कुठल्या प्रकारची शक्ती असते. तो स्थायी नियम आहे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी या नियमामध्ये सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. दुसरा आहे पदार्थाच्या अविनाशत्वाचा नियम. ज्याप्रमाणे पदार्थामध्ये शक्ती असते त्याचप्रमाणे कुठलाही पदार्थ हा नष्ट होत नाही, तो अविनाशी असतो, असं स्पेन्सरचं मत आहे. हा जो दुसरा नियम जो आहे तो काय म्हणतो की जगामध्ये जे काही पदार्थ आहेत, भौतिक पदार्थ असेल, कुठलेही पदार्थ असेल, ते पदार्थ कधीही नष्ट होत नाहीत. उदाहरण सांगायचं म्हणलं तर उदाहरण ते देतात की आपण एखाद्या दगडी कोळसा हा पदार्थ आहे. हा पदार्थ जर आपण जाळला, त्याला उष्णता दिली, त्याच्या रूपात बदल होतो, त्याचं स्वरूप बदलू शकतो, त्याच्या रूपामध्ये परिवर्तन होऊ शकतं, परंतु तो नष्ट होऊ शकत नाही. कारण की तो दगडी कोळसा राखेच्या रूपामध्ये या ठिकाणी त्याच्या दुसऱ्या स्वरूपामध्ये अस्तित्वात असतो. आणि म्हणून पदार्थ हा कधीही नष्ट होत नाही, तो अविनाशी स्वरूपाचा आहे. हा नियम उत्क्रांतीसाठी कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर तिसरा जो नियम आहे गतीच्या सातत्याचा नियम. प्रत्येक पदार्थामध्ये जशी शक्ती असते त्याचप्रमाणे प्रत्येक पदार्थाच्या शक्तीबरोबर तिथं गतीसुद्धा असते. कारण गती असल्यामुळंच काय होतं, परिवर्तनशीलता येते, क्रियाशीलता येत असते. परिवर्तनशील आणि क्रियाशीलतेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. आणि म्हणून पदार्थाच्या गतीबरोबर झालेला जो समन्वय आहे, या समन्वयातून या गतीमुळेच काय होतं, साधेपणाकडून गुंतागुंतीकडे होणारी जी वाटचाल सुरू होत असते, या गतीच्या माध्यमातून होत असते. म्हणून गतीच्या सातत्याचा नियम या ठिकाणी प्रत्येक पदार्थामध्ये गतीचं हे सातत्य असतं. पण त्याचा जो वेग आहे तो कमी अधिक प्रमाणामध्ये असू शकतो. जो गतीचा जो सातत्याचा नियम आहे, जो गती आहे, तो गतीचा जो नियम आहे तो कमी अधिक प्रमाणामध्ये असू शकतो, परंतु गती ही सातत्य स्वरूपामध्ये त्या पदार्थामध्ये असते. अशा प्रकारचे या ठिकाणी उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये त्याने 3 नियम सांगितलेले आहेत. एक पहिला नियम काय सांगितला आपण, शक्तीच्या स्थायित्वाचा नियम. दुसरा पदार्थाच्या अविनाशत्वाचा नियम, म्हणजे तो कधीही नष्ट होत नाही. आणि तिसरा जो आहे गतीच्या सातत्याचा नियम. मग या नियमाच्या आधारावरती त्याने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो जो पहिला जो सिद्धांत आहे तो भौतिक विश्वाच्या स्वरूपामध्ये मांडलेला सिद्धांत आहे. जे भौतिक विश्वाचं जे स्वरूप आहे, चार्ल्स डार्विन यांनी काय केलं, जीववादी स्वरूप मांडलेलं आहे. फक्त सजीवाच्या संदर्भामध्ये त्याने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला होता. पण तो हर्बर्ट स्पेन्सर यांनी आपल्या या उत्क्रांती सिद्धांतामध्ये भौतिक विश्वाच्या संदर्भामध्ये सिद्धांत मांडलेला आहे, जैविक म्हणजे सजीवाच्या संदर्भामध्ये विचार मांडलेला आहे, आणि त्याच्यानंतर सामाजिक संदर्भामध्ये सुद्धा म्हणजे समाजाच्या उत्क्रांती संदर्भामध्ये सुद्धा आपला हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामध्ये जो पहिला जो विचार आहे तो भौतिक विश्वाचे स्वरूप किंवा भौतिक विश्वाची उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये जो विचार मांडलेला आहे तो असा आहे की स्पेन्सर म्हणतो की सुरुवातीच्या काळामध्ये हे भौतिक विश्व हे एका मातीच्या ढिगाऱ्यासारखे होते. तो मातीचा ढिगारा हा स्वरूपविहीन होता. कुठल्याही प्रकारचा त्या मातीच्या ढिगाऱ्याला विशिष्ट प्रकारचा असा आकार नव्हता, स्वरूपविहीन स्वरूपाचा होता. परंतु त्याच्यामध्ये शक्ती होती आणि गती होती. म्हणजे स्वरूप म्हणजे कुठल्या प्रकारचा आकार त्याला प्राप्त नव्हता, पण तो एक प्रकारचा पदार्थ होता. पण या पदार्थामध्ये, या ढिगारामध्ये शक्ती होती आणि गतीसुद्धा होती. आणि शक्ती गतीमुळं काय झालेलं आहे, कालांतराने अनेक वर्षे गेल्याच्या नंतर काय झालं, या गती आणि शक्तीच्या माध्यमातून याची उत्क्रांती होत गेली. आणि उत्क्रांती होत असताना या विश्वामध्ये अनेक ग्रह, उपग्रह, तारे निर्माण झालेले आपल्याला दिसतात. अनेक ग्रह असतील, अनेक उपग्रह असतील, अनेक तारे असतील, या सगळ्या विश्वाची निर्मिती आपल्या अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे झालेली आहे. याचा अर्थ कसा आहे की ही भौतिक विश्वस्वरूप कसं आहे, अनिश्चित असंबंध समानतेकडून. म्हणजे मातीचा ढिगारा कसा होता, अनिश्चित होता, असंबंध होता, अनिश्चित असंबंध, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची समानता सुद्धा होती, सारखेपणा त्याच्यामध्ये होता. परंतु ज्यावेळेस या पदार्थामधील, या ढिगाऱ्यामधील जी शक्ती आहे, त्यातून तिथं जी गती आहे, या शक्ती आणि गतीच्या रूपांतरणामुळे काय होतं, कालांतराने हा जो साधा पदार्थ आहे अनिश्चित असंबंध
समानतेकडून निश्चित संबंध असमानतेकडे, म्हणजे अनेक तारे ग्रह या सगळ्या गोष्टी या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. त्याचपैकी पृथ्वीसुद्धा एक ग्रह निर्माण झालेले आपल्याला दिसून येत असते. अशा प्रकारचं भौतिक विश्व हे संपूर्ण असेंद्रिय विश्व, सेंद्रिय, असेंद्रिय आणि अतिसेंद्रिय, सेंद्रिय, असेंद्रिय आणि अतिसेंद्रिय. आता हे असेंद्रिय जे स्वरूप आहे, असेंद्रिय स्वरूप या ठिकाणी निर्माण झाले आपल्याला दिसून येतं. यालाच भौतिक विश्वाची उत्क्रांती असं या ठिकाणी हॉर्बर्ट स्पेन्सर यांनी म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरी जी आहे उत्क्रांती सिद्धांताचे जीववादी स्वरूप. स्पेन्सर यांनी काय सांगितलं आहे? उत्क्रांती सिद्धांताचे जीववादी स्वरूप. जीववादी स्वरूप सांगत असताना हॉर्बर्ट स्पेन्सर यांनी चार्लस डार्विनच्या सिद्धांताचे काही गोष्टी तो या ठिकाणी उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो काय म्हणतो? ज्यावेळेस हे भौतिक विश्व निर्माण झालं त्याच वेळेस या पृथ्वी निर्माण झाली. या पृथ्वीवरती निर्माण होत असताना कालांतराने या पृथ्वीवरती पाणी निर्माण झालं. पाणी निर्माण झाल्यामुळं साहजिकच आहे की या पृथ्वीवरती झाडे वनस्पती तयार झाले. झाडे वनस्पती निर्माण झाल्यामुळं साहजिकच आहे याच्यामध्ये जीवजंतू तयार झाले. छोटे जीवजंतू तयार झाले. जीवजंतू तयार झाल्याच्या नंतर मग प्राणी तयार झाले. मग प्राणी तयार झाल्यानंतर मग सर्वात शेवटी हा मानव प्राणी तयार झाला. मग या सगळ्या गोष्टी होत असताना मग हे सुरुवातीला पृथ्वी कशी होती? साधारणतः उदाहरण जर घ्यायचं असेल, जीवसृष्टीचं उदाहरण घ्यायचं असेल तर सुरुवातीला या पृथ्वी तलावरती अमिबा नावाचा प्राणी निर्माण झालेला आहे असं सांगितलं जातं. हा अमिबा नावाच्या प्राण्याला असा निश्चित आकार होता का? निश्चित आकार होता. असा वेडावाकडा कसं पण आकार होता. आणि यातूनच अशा प्रकारचे वेगवेगळे जीवजंतू, सजीवसृष्टी, प्राणी, वनस्पती या सगळ्या जैविक गोष्टी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. यालाच त्यांनी साधेपणाकडून गुंतागुंतीकडे होत जाणारी जीवसृष्टीची वाटचाल म्हणजे उत्क्रांती असं स्पेन्सर यांनी म्हटलं गेलेलं आहे. परंतु इथं या ठिकाणी सांगितलेलं आहे की इथं संघर्षाचा सिद्धांत म्हणजे अस्तित्वासाठी संघर्ष हा सिद्धांत त्यांनी चार्लस डार्विनकडून घेतलेला आहे की प्रत्येक प्राण्याला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. स्वतःला जगायचं असलं, उदाहरण जर पाण्यामध्ये पाहतो आपण की जे मोठे मासे असतात ते छोटे माशाला खातात. म्हणजे प्रत्येक माशाला सुद्धा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मग या संपूर्ण सृष्टीमध्ये जे काही प्राणी जगलेले आहेत, जे आजपर्यंत टिकून आहेत, ते प्राणी या पर्यावरणाशी, या वातावरणाशी, या निसर्गाशी ते तडजोड साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते संघर्ष करण्याचा प्रयत्न केलेले आहेत. आणि जे संघर्षामध्ये टिकलेले आहेत त्यांचंच अस्तित्व आज आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारचा विचार निसर्गसुद्धा काय करतो? या प्राण्यांना, कमकुवत प्राण्यांना मारण्यासाठी निवडत असतो. म्हणजे निसर्ग निवडीचा सिद्धांत हा सुद्धा या ठिकाणी जीवसृष्टीला लागू करण्याचा प्रयत्न स्पेन्सर यांनी केला आपल्याला दिसतो. म्हणजे प्रत्येक जीवाला स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आणि जे प्राणी संघर्षामध्ये टिकले त्याच प्राण्यांचं अस्तित्व आजच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि जे प्राणी स्वतःचं अस्तित्व टिकू शकले नाहीत, संघर्ष करू शकलेले नाहीत, ते प्राणी पडद्याच्या आड आपल्याला निघून गेले आपल्याला दिसतात. अशा प्रकारचा जैविक स्वरूपामध्ये म्हणजे उत्क्रांतीचे जीववादी स्वरूप या ठिकाणी हॉर्बर्ट स्पेन्सर यांनी स्पष्ट केले आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक विश्वाचे स्वरूप सांगितले आहे. उत्क्रांतीवादी सिद्धांताचे सामाजिक स्वरूप. उत्क्रांती म्हणजे नेमकं का सांगत असतं? आपण म्हटलं की एखादा पदार्थाचा गतीबरोबर झालेला असा समन्वय की तो पदार्थ अनिश्चित असंबंध समानतेकडून निश्चित संबंध असमानतेकडे होत झालेली जी वाटचाल आहे ती वाटचाल म्हणजे काय आहे? उत्क्रांती आहे. मग समाजाच्या स्वरूपामध्ये सुद्धा सिद्धांत मांडत असताना सुद्धा हा जो आधुनिक समाज आपल्याला दिसायला लागतो, हा आधुनिक समाज हा असा अचानक समाज निर्माण झालेला नाही आहे. या समाजाची ही अवस्था येण्यासाठी खूप वर्ष लागलेली आहेत. सुरुवातीला साधारणतः प्राचीन अवस्थेमध्ये जो मानव होता साधा आणि सरळ होता. अत्यंत प्राथमिक गरजा असायच्या. रानटी अवस्थेमध्ये तो जीवन जगत होता. त्याच्या गरजा खूप कमी होत्या. सर्व लोक सारखे जीवन जगत होते. साधेपणाने ते राहत होते. सामूहिक भावना त्यांच्या मनामध्ये राहत नव्हती. म्हणजे साधारणतः त्यांचा अत्यंत मागासपणा त्यांच्यामध्ये होत होता. आणि म्हणून ही अवस्था अत्यंत प्राचीन आणि साध्या स्वरूपाची होती, निश्चित स्वरूपाची होती. सगळेच लोक सारख्या प्रमाणाचे जीवन जगायचे. उठायचे, शिकार करायचे,
शिकार करून खायचे आणि आपला उदरनिर्वाह भागवायचे. जवळपास या प्राथमिक अवस्थेमध्ये सर्व मानव एकासारखे जीवन जगत होते. कुठल्याही प्रकारची तिथे विविधता आढळत नव्हती, गुंतागुंत आढळत नव्हती. आणि म्हणून या अवस्थेमध्ये साधेपणाकडून गुंतागुंतीकडे वाटचाल होत असताना हा समाज सुरुवातीला कसा होता? अत्यंत साध्या अवस्थेमध्ये, अत्यंत प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्या ज्या प्राथमिक गरजा आहेत ना, इतक्याच गरजा जरी भागल्या तरी आपलं पूर्ण होत होत्या. पण अलीकडच्या काळामध्ये मानवाचा जो विकास होऊ लागला आहे, मानवाच्या विकासामध्ये अनेक प्रकारची प्रगती होऊ लागली, अनेक प्रकारचे उद्योगधंदे निर्माण झाले, अनेक सामाजिक संस्था वेगळ्या झाल्या, प्रशासन राज्यशासन निर्माण झालं, प्रत्येक व्यवस्था वेगवेगळ्या स्वरूपाची आले, कुटुंब आलं, धर्म आलं, शिक्षण आलं, राज्य आलं. ह्या समाजाचे वेगवेगळे घटक हे वेगवेगळ्या स्वरूपाचे स्वतंत्र होऊ लागले आणि त्यांचं कार्यसुद्धा स्वतंत्र दिसू लागलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की एखाद्या समाजाची किंवा एखाद्या पदार्थाची साधेपणाकडून गुंतागुंतीकडे जी होत चाललेली जी वाटचाल आहे, ती वाटचाल म्हणजेच खऱ्या अर्थानं उत्क्रांती होय. आणि म्हणून समाजाच्या संदर्भामध्ये जो आजचा जो समाज आहे, हा समाज सुरुवातीच्या काळामध्ये अतिप्राचीन आणि साध्या समाजाकडून आधुनिक आणि प्रगत समाजाकडे होणारी जी वाटचाल आहे, अतिप्राचीन साध्या समाजाकडून आधुनिक आणि प्रगतशील समाजाकडे जी होणारी वाटचाल आहे, ती वाटचाल म्हणजेच खऱ्या अर्थानं या ठिकाणी सामाजिक उत्क्रांती आहे. कारण की या समाजामध्ये अनेक प्रकारच्या गुंतागुंत या ठिकाणी निर्माण झाल्या आपल्याला दिसतात. अनेक श्रमविभाजन झालेलं आहे, कामाची वाटणी झालेली आहे, प्रत्येकाला असा निश्चित दर्जा प्राप्त झालेला आहे, प्रत्येकाचं कार्य निश्चित झालेलं आहे, कोण कोणतं काम करावं, कुणी काय करावं हे स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की इथं भिन्नता आपल्याला दिसून येत असते. सगळे लोक सारखे काम करत असतात का? आपल्याला नाही करू शकत. सगळ्यांचं कार्य, सगळ्यांचं वर्क या ठिकाणी वेगवेगळं झालेलं आपल्याला दिसून येतं. यालाच त्यांनी सामाजिक उत्क्रांती असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. चार्ल्स डार्विनने ज्याप्रमाणे अस्तित्वासाठी संघर्ष हा जो विचार मांडलेला होता, तो विचारसुद्धा हार्बर्ट स्पेन्सर यांनी सामाजिक उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये तो लागू करतो आहे. आजपर्यंत या विश्वामध्ये अनेक समाज निर्माण झाले, अनेक समाजाची संस्कृती निर्माण झाली, अनेक समाज विकसित पावले, परंतु सगळे समाज हे आजपर्यंत टिकून राहिले असं नाही. इजिप्तची जी संस्कृती आहे, ती इजिप्तची संस्कृती काळाच्या ओघामध्ये अत्यंत विकसित झाली, पण कालांतराने ती संस्कृती नष्ट झाली. याचा अर्थ काय आहे? अस्तित्वासाठी संघर्ष या इजिप्तच्या संस्कृतीला या ठिकाणी करणं शक्य झालेलं नाही आणि म्हणून ती काळाच्या आड या ठिकाणी निघून गेली आपल्याला दिसून येते. आज भारताचं जर उदाहरण घ्यायचं असेल तर भारतीय समाजावरती अनेक देशांचं, अनेक परकीय लोकांचं आक्रमण झालेलं आहे, पण या आक्रमणाला निमूटपणे, सक्षमपणे या ठिकाणी तोंड देण्याची क्षमता या भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय समाजामध्ये होती. आणि म्हणून कितीही लोक, कितीही राज्यकर्ते जरी भारतावरती आक्रमण जर केले असले तरीसुद्धा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी या भारतीय समाजाला संघर्ष करावा लागलेला आहे. आणि म्हणून भारतीय समाजाचं अस्तित्व, भारतीय समाजाचं या ठिकाणी आजही आपल्या आजची परिस्थिती आपल्याला पाहण्यास मिळते. याचा अर्थ चार्ल्स डार्विन यांचा जो जगण्यासाठी जो संघर्ष प्रत्येक जीवाला करावा लागतो, त्याचप्रमाणे हार्बर्ट स्पेन्सरच्या मते प्रत्येक समाजाला सुद्धा आपलं जीवन जगण्यासाठी किंवा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत असताना दिसून आलेला आहे. जो समाज, जो देश आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करणार नाही, सक्षम होणार नाही, तर तो समाज किंवा तो देश या जगाच्या नकाशावरून नष्ट होत असताना आपल्याला दिसून येत असतो. म्हणून हा सामाजिक उत्क्रांतीचा सिद्धांत या ठिकाणी समाजालासुद्धा लागू करण्याचं काम अत्यंत पद्धतशीरपणे हार्बर्ट स्पेन्सर यांनी केलं आपल्याला दिसून येतो. यानंतर या सिद्धांतावरती काही टीकाकारांनी टीकासुद्धा केलेल्या आहेत. म्हणून हार्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतीवादी सिद्धांताचं थोडक्यात आपण टीकात्मक मूल्यमापन करणार आहोत. मूल्यमापन करत असताना जो पहिला विचारवंत आहे, तो विचारवंत म्हणजे हा गिडिंग्स नावाचा विचारवंत आहे. तो काय म्हणतो पहा, की उत्क्रांती तत्वाचा जो अनुयायी असून स्पेन्सरने आपल्या या उत्क्रांती सिद्धांतामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग दिशाभूल करत असताना त्यांनी म्हटलं की ही जी उत्क्रांती आहे, हे साधेपणाकडून गुंतागुंतीकडे होत चाललेली जी वाटचाल आहे, त्याला आपण उत्क्रांती असं म्हणायचं आहे. पण आणखीन उत्क्रांती चालूच आहे, ही उत्क्रांती चालूच आहे. मग याच्यापुढं आणखीन काय आहे हे स्पष्ट करण्यासाठी हा सिद्धांत थोडासा कमी पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून हा सिद्धांत थोडासा दिशाभूल करणारा आहे, अशा प्रकारची टीका या सिद्धांतावरती गिडिंग्स नावाच्या विचारवंतांनी केली आपल्याला दिसून येते.
त्याच्यानंतर बार्नेस नावाचा एक विचार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा स्पेन्सरचा जो उत्क्रांतिवादी दृष्टिकोन आहे, हा दृष्टिकोन कसा आहे, अपूर्ण स्वरूपाचा आहे. म्हणजे त्यांनी जो विचार मांडलेला आहे तो पूर्ण रूपामध्ये मांडू शकलेला नाही. त्यांनी या सिद्धांतामध्ये जी सामाजिक उत्क्रांती सांगितलेली आहे, भौतिक विश्वाच्या स्वरूपामध्ये जी उत्क्रांती सांगितलेली आहे, ते उत्क्रांती ही अपूर्ण वाटते, काल्पनिक स्वरूपाची वाटते. म्हणजे भौतिक विश्व हे कसं होतं, एक मातीच्या ढिगारासारखे होतं. त्याला कुठल्याही प्रकारचा निश्चित असा आकार नव्हता, पण त्याच्यामध्ये शक्ती होती, पदार्थ होतं, गतिबरोबर झालेला समन्वय झालं आणि त्यातून वेगवेगळे ग्रह निर्माण झाले. हे याच्यावरती आपल्याला विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे, हे बरोबर आहे का, यावरती शंका निर्माण होऊ शकते. म्हणून हा सिद्धांत थोडासा अपूर्ण वाटतो. अशा प्रकारचं टीका बर्जेस या विचारवंतांनी केली आपल्याला दिसून येते. त्यानंतर तो दुसरा जो टीकाकार आहे, जो विचारवंत आहे, तो काय म्हणतो पहा. जो उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे तो तर्कसंगत वाटत नाही. कारण जगाच्या पाठीवरती जे काही मानवी समाज आहेत, त्या मानवी समाजाचा सारखाच विकास झालेला नाही किंवा सारख्याच प्रकारची उत्क्रांती झालेली नाही. आणि म्हणून जर उत्क्रांतीचा नियम हा जर सगळीकडे सारखाच असला असता तर आज हे आदिवासी लोक आणखीन प्राचीन जीवन जगत आहेत. काही देश प्रगतशील जीवन जगत आहेत, काही अजून विकासाच्या मार्गावरती आहेत. आणि म्हणून हा सिद्धांत हा असं तर्कसंगत वाटत नाही किंवा विश्वासार्हता प्राप्त करू शकत नाही. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी बॉटमर नावाच्या विचारवंतांनी व्यक्त केले आपल्याला दिसून येते. याचा अर्थ असा आहे की जी भटक्या जाती जमाती, विमुक्त जाती जमाती आहेत, यांच्यामध्ये अजूनही उत्क्रांती चालू आहे. परंतु काही समाज प्रगत अवस्थेमध्ये आहे, काही समाज अप्रगत अवस्थेमध्ये आहे आणि काही समाज अतिप्रगत अवस्थेमध्ये आहे. आणि यामुळं जे काही उत्क्रांतीचे स्वरूप किंवा सिद्धांत स्पेन्सरनी मांडलेला आहे, तो स्पेन्सरचा जो उत्क्रांती सिद्धांत आहे तो तर्कसंगत म्हणजे तर्काच्या कसोटीवरती उतरू शकत नाही. अशा प्रकारची टीका या ठिकाणी या विचारवंतांनी केली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर गोल्डन वायझर नावाचा एक विचारवंत आहे की त्यांनी काय म्हणतो की स्पेन्सरने जे उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे, सामाजिक उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये जो विचार मांडलेला आहे, तो विचार सामाजिक परिवर्तन स्पष्ट करण्यासाठी अपुरा पडतो. त्यांनी सामाजिक विश्वाचं स्वरूप, सामाजिक उत्क्रांतीचं स्वरूप, जीववादी स्वरूप हे स्पष्ट करत असताना सामाजिक परिवर्तन किंवा सामाजिक बदल आहे, ह्या बदलाला स्पष्ट करण्यासाठी हा सिद्धांत थोडासा कमी पडतो आहे. अशा प्रकारची टीका या सिद्धांतावरती केली आपल्याला दिसून येत असते. एवढं जरी झालं असलं तरीसुद्धा या सिद्धांतावरती अनेक विचारवंतांनी, अनेक टीकाकारांनी, अनेक शास्त्रज्ञांनी हर्बर्ट स्पेन्सर यांच्या सिद्धांतावरती जरी टीका केल्या असल्या तरीसुद्धा हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण की अत्यंत व्यापक प्रमाणामध्ये एक समाजशास्त्राचा अभ्यासक, संशोधक, कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसतानासुद्धा इतक्या उत्कृष्ट दर्जाचे विचार मांडून एक समाजामध्ये उत्क्रांतीवादाचा एक पुरस्कर्ता, एक सामाजिक उत्क्रांतीचा प्रणेता म्हणून या ठिकाणी हर्बर्ट स्पेन्सरकडे पाहिलं जातं. अशा प्रकारे हर्बर्ट स्पेन्सर यांचा जो उत्क्रांतीचा सिद्धांत आहे हे आपणास समजण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.